नमस्कार. कोल्हापूरचा अस्सल स्वाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी नीलम पाटील आज तुम्हाला खपली गव्हाची खीर करून दाखवणार आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी खपली गहू घेतलेत. ते आता पाण्यानं स्वच्छ 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पाण्यात बुडतील एवढं त्यामध्ये पाणी वतायचं आहे आणि रात्रभर तसंच झाकून ठेवायचं आहे. सकाळी उठल्यावर त्यातलं पाणी दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं. गहू किती छान भिजलेत बघा. मिक्सरमध्ये घालून आता थोडे थोडे गहू बारीक करून घ्यायचे आहेत. किती छान आपली पेस्ट झाली आहे बघा. जास्त पण गहू बारीक करायचं नाही, पल्स मोडवर ठेवायचे. बंद चालू करून आपण फिरवून घ्यायचे आहेत. कुठं कुठं आपले गहू थोडे थोडे दिसायला पाहिजेत, एकदम बारीक करायचं नाही. गॅसवर पातेलं ठेवले, त्यामध्ये 1 चमचा तूप घालूया. तूप गरम झालं की त्यामध्ये थोडेसे मनुके घालायचे. 1 मिनिटभर परतायचे. त्यातच काजू घालायचे. त्यातच बारीक केलेले हे गव्हाचं मिश्रण घालायचे. मिक्स करून घ्यायचे. मी आपण गव्हातून जे पाणी काढून घेतलेलं ते गरम करायला ठेवले. थोडंसं कोमट झालं की आपण ते घालायचे. पाणी घालायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचे. 1 वाटी शिजलेला भात घेतलेला आहे मी. तो आता मिक्सरमधून बारीक करून घेऊया. 1 वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे बारीक करून, तो घालायचा आहे आता. 1 वाटी सेंद्रिय गूळ बारीक चिरून घेतलाय, तो आता घालायचा आहे. आता हे खिरीमध्ये घालूया. मिक्स करून घेऊया. असे पेढे घेतलेत मी 7, ते घालूया आता बारीक करून घालायचे असे. तुमच्याकडे जर पेढे नसतील तर 10 ग्राम मिल्क पावडर वापरायची किसून. अर्ध जायफळ घातले बघा. आता ह्यात 5-6 वेलची घेतलेल्या मी, साखर घालून मिक्सरमधून बारीक करून घेतले, त्याची पावडर घालायचे. मिक्स करून घेऊया. आपल्याला गोड पाहिजे तेवढं घालायचं आहे. गूळ थोडा गरम झाला की वितळायला सुरुवात होते त्याची. त्याला सुद्धा उकळी आली आहे बघा. आता हे दूध आपण खीरमध्ये घालायचे. खिरीला सुद्धा आपल्याला चांगली उकळी आली आहे बघा. गूळ आपला वितळायला लागलाय. आता यामध्ये गरम केलेलं दूध घालायचंय. 1 लिटर दूध घातले मी. मिक्स करून घ्यायचंय. मला जर जास्त गोड आवडत असेल तर थोडी साखर घातली 2-3 चमचे तरी सुद्धा चालेल. ती छान आपल्या खिरीला उकळी. खिरीला सारखं हलवायचंय म्हणजे खाली खीर लागणार नाही. छान खिरीचा वास सुटलाय. 15-20 मिनिटं आपली खीर चांगली शिजल्यानंतर बघायचे की आपले गहू किती छान शिजलेत बघा. मोठभर मीठ घालून खीर आपली चांगली हलवायची. ती छान आपल्या खिरीला उकळी आली आहे बघा. गॅस थोडासा मध्यम केलाय मी. आता 5 मिनिटं अशी शिजून द्यायचे आणि गॅस बंद करायचा. छान खिरीचा वास सुटलाय. बंद केलाय. थोडीशी 5 मिनिटं आपण झाकण ठेवूया. 6-7 माणसांना सहज पुरेल एवढी आपली खीर तयार झाली आहे. माझी जी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.